तुम्ही हळदी कुंकू कुठे आहे? देवी आई, लवकरात लवकर सावीनं माझी मैत्री स्वीकारू देत. तूच हे करू शकतेस. धैर्य, तू पूजा करतोयस? काय ग इरा? ते मी यायच्या आधीच पूजा करत होते. पण काय विशेष आज? एक महत्वाचं काम आहे आणि ते काम आता देवीच पूर्ण करू शकते म्हणून. मग ते काम नक्की पूर्ण होणार. पण असं काय काम आहे जे दस्तूर खुद्द धैर्य मुजुमदार नाही करू शकत? ऐक, झाल्यावर सगळ्यात आधी तुलाच सांगणार. सुखीरा, येतो. रीने, ते कनेक्शन करा. लावलं? हा लावलंय की. लाईट नाही लागत आहे. नीट लाव की जरा. अगं इथनं नीटच लावलं, तिथनं नीट लाव की. हे हा लागली. लाईट का लागत नाहीये? ए परा, जरा बघ रे, ही लाईट लागत नाहीये. परात खनसाळ, काय चाललंय तुझं? किती वेळा आवाज दिला मी तुला आता? का ते फोन मध्ये डोकं घालून बसलाय? अरे शूट करायचंय ना आपल्याला. कशाला उगाच गडबड करायला लागल्यास? तुझं मागचं नरेशन घ्यायचं आहे फक्त. ए फक्त नरेशन नाही शूट करायचं, आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, मग तो एडिट करायचा आहे, मग त्याच्यात इन्सर्ट ऍड करायचे. आता मग तो अथर्व येईल, तो कालवा करत बसेल, मग त्याच्यावरच रिटेक होणार. कळलं तुला? एवढं सगळं करायचंय आणि नुसतं नरेशन शूट करायचंय म्हणे. चल ना पटकन, उशीर होईल आपल्याला. चल पटकन आवरावत. ह्या लाईटीला पण काय झालं काही कळत नाहीये. हा लागली लागली. बरं स्क्रिप्ट कुणाकडे? अरे यार माझ्याकडे स्क्रिप्ट. हा जा. सॉरी दे थांब थांब. झालं? हा दे. धैर्यचा फोन आहे. घे उचल.
अगं मी काय बोलू धर. अगं घे ग, उचल उचल. अगं उचल उचल, पैसे पडत नाहीत, उचल. हाय. हॅलो. हा बोला. ते डिसिजन झाला का काही फायनल? नाही म्हणजे मी वाट बघत होतो. नाही अजून नाही. आणि मला दुसरी पण कामं असतात. ऑब्विसली कामं तर असणारच. हरकत नाही, पण कधीपर्यंत कळेल डिसिजन? आता काय तारीख, वेळ, सेकंद सगळं सांगायचं का हो तुम्हाला? नाही ठेवते मी. नाही नाही म्हणजे फोन ठेव, पण एवढंच सांगायचं होतं की डिसिजन जर भेटून कळवलं तर आवडेल मला. भेटून? भेटून कशाला? नाही नाही मी सांगितलं ना, मला बरीच कामं असतात, मला वेळ नसतो एवढा. आणि फोनवर पण काम होतच की. नो प्रॉब्लेम. मग मी येतो तुझ्या कामाच्या ठिकाणी. नाही 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 म्हणजे नको. मग तू ये मला भेटायला. अहो सांगितलं ना तुम्हाला, मला भरपूर काम आहेत, मला नाही जमणार. हा पण हॅलो. काय ग, काय झालं? काय झालं ग? हा, काही नाही, चला कामाला लागा. काय महत्वाचं काम? अरे होय की, त्याच्यासाठी देवीच्या पाया पडत होता, अरे चक्क पूजा करत होता. असं काय महत्वाचं काम असेल? ते आता देवीला आणि त्यालाच माहित बाबा. हा पण दादा लोड घेऊ नकोस, मी एक काम करतो, आपला एखादा माणूस ना त्याच्या मागावर लावतो, नेमकं काय चाललंय ना धैर्यचं बघूया तर. चालतंय ना? चालतंय की. अहो ए मूर्ख आहे का? दरवाजा वाजून आतमध्ये यायचं की. सॉरी चुकलं, पण भाऊजी मी त्याला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही? काय झालं तिला? माहित नाही, तब्येत बिघडली तिची, बघा ना जरा. तुम्ही वा पुढे, मी लिंबू सरबत घेऊन येते. नेमकं काय चाललंय दर्याचं? रेडी? हा रेडी. रोल कॅमेरा, ऍक्शन. राम राम. डिसिजन झाला का काही फायनल? नाही म्हणजे मी वाट बघत होतो. डिसिजन जर भेटून कळवलं तर आवडेल मला. सावे, हे सावे. हा काय ग, कुठं हरवलीस? हुई होगी किसी के ख्यालों में. हा, काही नाही. सॉरी सॉरी, परत करूया. चल चला. हा चल, चल. मूड मूड मूड. रोल कॅमेरा, ऍक्शन. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. मंडळी, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आपण स्वतःमध्ये चांगले बदल केले पाहिजे.
कारण बदलाशिवाय प्रगती नाहीये. तुझ्यामुळं जगाकडं शिक्षणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय. लोकांची सेवा करावी, स्वतःला बदलावं. पण मी काही केलं तरी ते तुला एक नाटकच वाटतं. मी एक वेगळा माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, पण कदाचित तुला ते मान्यच नाही. तू कन्फर्म आहेस की हा धैर्य मुजुमदार कधीच बदलणार नाही. परत गायब झाली. कट. सावे, अगं काय चाललंय तुझं? तू मुद्दाम अशी स्क्रिप्ट लिहिलीस ना? म्हणजे तुला हेच सांगायचंय ना की धैर्य कसं बदललाय? अगं ए सावे, काही काय बोलायलास तू? ही स्क्रिप्ट तू स्वतःच लिहिली आहे, ते पण 2 आठवड्यापूर्वी. शूट फक्त आपण आत्ता करालोय. सावे, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. धैर्याचे विचार येत आहेत आणि ह्या स्क्रिप्टनुसार तुला कळतंय की बदल स्वीकारायला पाहिजेत. मग तू धैर्यामध्ये झालेले बदल का स्वीकारायला झालास ना, तेच कळना झालंय मला. नीतू, काय का तब्येतीला काय झालं तुझ्या? काही नाही, ते बहुतेक दवाखान्यात जावं लागेल. का? अहो ते मला उलट्या होत आहेत. काय तर अरबट चरबट खाल्लं असणार. नाही हो, जरा वेगळा विषय. वेगळा विषय? कसला वेगळा विषय? फूड पॉइझनिंग? नाही हो, बहुतेक आपण काय? अहो काय हो, गुड न्यूज? अरे वा वा नीतू, चपला की विषय. नीतू, काळजी घ्यायची हा? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोटात मुलगा आहे की मुलगी हे कळल्याशिवाय घरात कोणालाच काहीच सांगायचं नाही. अहो पण नीतू, व्हेरी गुड. आई, असू दे. काय झालंय तुला? ते आई कुठं काय झालंय? ते काल नूडल्स मागवले होते ना, ते त्यानं खाल्ले, त्याचाच परिणाम आहे. नवऱ्यासाठी आणलं होतं ना, तूच खाऊन टाकलंस. इतकी शहाणी झालीस का आता? आई ते अगं आई, मीच खा म्हटलं म्हणून खाल्लं तिने. जाऊ दे की, जास्त पोटात दुखायला लागलं ना, सकाळी नेतो की डॉक्टरकडं. ठीक आहे, द्या लिंबू सरबत द्या आता तिला, आणि सेवा करा मॅडमची.
झालं नाही पण अजून एक टेक घ्यायला पाहिजे होता का? घेऊया की मग. धैर्यला फोन करावा का? परत कॉल केला तर तिला इरिटेट होईल का? ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. काय तर गडबड आहे असं नाही वाटत तुला? हा धैर्य बघ ना, महत्वाचं काम आहे बोलला पण घरीच आहे. घरातून कसं काय महत्वाचं काम करतोय? बाहेर न पडता असं कुठलं काम करतोय ते बघायलाच पाहिजे. दादा ऐक की, खैर्य का नाही आत्ताच घराच्या बाहेर पडलाय. तो काय करतोय, कुठं जातोय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. जर महत्वाचं काय असेल तर लगेच फोन करून सांगायचं, कळलं का? आंबे खायला या. हापूस आंबे आणलं त्यांनी. पाहिजे घ्या की मग. तुमच्या केतन दादाने आणलं. सावे, अगं तू का खाईनास? घे की. भाऊ तुम्ही पण घ्या की. भाऊ घ्या की, टेस्ट करा. नको राहील तुम्ही खावा, मी आश्रमला देऊन आले. सावे, महाग असतील नाही? हे आंबे विकत नाही आणले. दादाला त्याच्या ऑफिस मध्ये कोणीतरी कामाच्या बदल्यात दिलेत आणि भाऊंना ते नाही आवडलं. आणि इकडं काय झालं? घ्या की.
तुम्ही पण घ्या हो. अहो घ्या हो, तुमच्या कष्टाचं फळ आहे ते घ्या. घ्या घ्या, खावा खावा. अरे खा खा की. लाजतोस कशा पायी? हा, तसंही तत्व जोपासायला आणि टिकवायला हिम्मत आणि निष्ठा लागते. पण फक्त हे आंबे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातल्या एकानं जरी एक मार्ग धरला ना की पुढची पिढी तो मार्ग धरायला मोकळी असते. आज हे आंबे घेऊन तुम्ही अथर्ववरती चांगले संस्कार करायचा हक्क गमावलाय. तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे यायचा. तुम्हाला जी माणसं बरी वाटतील त्यांना आपलं म्हणा, पण मला मात्र माझे संस्कार सोडायला लावू नका. रेने, हे धैर्यानं दिलेला फोन माझ्याकडे कशाला द्यायलास? तुझ्यासाठी दिलाय त्यांना, ठेव. हो, खरं तुझ्याकडून दिलं होतं ना, म्हणून तूच दे त्याला परत. मी काय पोस्टमन आहे होय? मी नाही देणार. ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. रीने, जास्त नाटकी करू नकोस. धर. नाही ग, तू दे. आणि अजून एक सावे, भाऊ आता आतमध्ये काय म्हणाले ते नीट ऐकलंस ना? घरातला एक माणूस एका रस्त्याला चालायला लागला की त्याच्या पाठोपाठ त्याची सगळी पिढी त्याच मार्गावर चालायला मोकळी होत्या बघ. तसंच तुझ्या फ्रेंडशिप मुळे पण धैर्य जर चांगल्या मार्गाला लागला तर त्याच्या पाठोपाठ त्याची पुढची पिढी सुद्धा सगळी चांगल्या मार्गाला लागल सावे. बघ तुझे विचार बदलतायत का? शेवटी काय ग सावे, बदल हा निसर्गाचाच नियम आहे ना. चल परत.